काही ठिकाणं अशी असतात जिथे एकदा गेल्यानंतर पुन्हा जायची ओढ लागते. माझ्यासाठी तसंच एक ठिकाण म्हणजे राजगड. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज वाट पुन्हा राजगडाच्या दिशेने आली. पुन्हा म्हणजे मी राजगड 3 वेळा सैर केलाय आणि आजची 4थी वेळ. आणि आज सोबत होता म्हणजे आमचा भैया. कोणताही प्लॅन न करता एका मेसेज वरती राजगडाच्या दिशेने आलो, तेही एकदम वेळेमध्ये. म्हणजे आज काही गर्दी नव्हती, वीकेंड असतानाही. गडाकडे जाण्याची सुंदर वाट, ना कसली गर्दी ना कसला गोंगाट, फक्त सह्याद्रीचं हे देख नरू आणि प्रत्येक पावलागणी मनाला मिळणारी ही शांतता. अशा वाटावर चालताना प्रत्येक पाऊल एका इतिहासाकडे घेऊन जात असतं आणि त्या इतिहासाची पहिली साक्ष मिळते हा अभिमानाने उभा असलेला इंद्रध्वज बघून. जणू प्रत्येकाच्या स्वागतासाठी उभा आहे. आणि त्या इंद्रध्वजाच्या साक्षीने नजरेसमोर उभा राहतो तो भव्य असा राजगड. तर आता पोहोचलोय पाली दरवाजावरती. या पाली दरवाजाकडे पाहताच मनात विचार येतो, कधीतरी याच दगडावरती महाराजांचे पावलं पडली असतील आणि याच दरवाजातून असंख्य मावळे स्वराज्याच्या रक्षणासाठी बाहेर पडले असतील. ही भावना मनात आली की समजतं, राजगड फक्त पाहण्याचा नाही तर अनुभवण्याचा गड आहे. आणि म्हणूनच माझी पावलं प्रत्येक वेळी राजगडाच्या दिशेने येतात. वरती बसल्यानंतर सर्वप्रथम आलो उजव्या बाजूला असलेलं चोरवाटेचं प्रवेशद्वार पाहण्यासाठी. आणि इथे आजही काही जुन्या तोफा पाहायला मिळतात. आज जरी या तुटलेल्या असल्या तरी एकेकाळी यांनी राजगडाच्या संरक्षणाची भूमिका निभावली आहे. तर राजगडावर आल्यावर तुम्ही राजगडाचे अवशेष बघितले का? नसेल बघितले आता बघा. हे कुठं आहेत तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. राजगडाचा प्रवास अजून संपलेला नाही, ही तर फक्त सुरुवात होती. पुढच्या पार्टमध्ये आपण राजगड पाहूया. फॉलो आणि लाईक नक्की करा.